फुटबॉल जगतात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध क्लब AFC बर्मिंगहॅमने आपल्या खेळाडू जिमेनेझवर कठोर कारवाई करत त्याला तात्पुरते सस्पेंड केले आहे. क्लबकडून सांगण्यात आले आहे की काही गंभीर मुद्द्यांवर अंतर्गत तपास सुरू आहे आणि तपास पूर्ण होईपर्यंत खेळाडूला संघापासून दूर ठेवण्यात येणार आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की नेमकं असं काय घडलं ज्यामुळे क्लबला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला. क्लबच्या अधिकृत निवेदनात फार जास्त माहिती देण्यात आलेली नाही. मात्र क्लबच्या नियमांचे उल्लंघन आणि आतील शिस्तभंग प्रकरण अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकरण आणखी गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. फुटबॉल एक्सपर्ट्सच्या मते अशा प्रकारच्या कारवाईचा थेट परिणाम संघाच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो, कारण जिमेनेझ हा संघातील महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आगामी सामन्यांमध्ये आता बॉर्नमथची रणनीती बदलू शकते. काही चाहत्यांनी क्लबच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यांचं म्हणणं आहे की कोणताही खेळाडू क्लबपेक्षा मोठा नसतो आणि नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. तर काही जणांनी पूर्ण तपास होण्याआधी कारवाई केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या क्लबकडून तपास सुरू असून पुढील काही दिवसात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जर आरोप गंभीर ठरले तर जिमेनेझवर आणखी मोठी कारवाई होऊ शकते. काही रिपोर्ट्सनुसार त्याच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान विरोधी संघांचे चाहते देखील या विषयावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर #जिमेनेझ आणि #बॉर्नमथ हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत. आता सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे लागलं आहे. तपासाचा अंतिम निकाल काय लागणार? जिमेनेझ पुन्हा मैदानावर दिसणार का? की बॉर्नमथ त्याच्या विरोधात आणखी कठोर निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.